हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही जण सर्वजण मजेत असायलाच हवेत. इथे नाही का मी योगा करत आहे. सर्वसाधारण मी हे नाही का 8 दिवस झालं कंटिन्यू करत आहे, कारण की नाही का मला बॅक पेनचा भरपूर त्रास होता आणि बॅक पेनला नाही का हॉस्पिटलमध्ये गेलं ना इंजेक्शन दिलं की नाही का तेवढा 4 दिवस फरक पडतो. नंतर 5व्या दिवसापासून नाही का परत ते चालू होतं दुखायला वगैरे. आता सध्या इथं मी नाही का योगा करते आहे. 8 दिवस झालं कंटिन्यू करत आहे मी. एक 10-15 मिनटं जरी केलं ना योगा तरी खूप फरक पडलेला आहे, म्हणजे बॅक पेनमध्ये. माझं मला नाही का असं योगामुळे वेगळंच फील होतं नाही का, अनुभव झालेला आहे. ज्या दिवशी मी योगा करत आहे ना त्या दिवशी दिवसभर पूर्ण नाही का असा वैतागदायी जातो, आणि ज्या दिवशी मी योगा करते ना त्या दिवशी माझा दिवस पूर्ण आनंददायी जातो, आणि म्हणजे पूर्ण दुखत वगैरे नाही काही कंबर वगैरे, त्यामुळे नाही का खूप छान वाटतं. आणि ज्या दिवशी मी योगा करत नाही का त्या दिवशी खूप असं म्हणजे बॅक पेनचा त्रास होतोय. माझं जीवन कसं झालं आहे माहिती आहे का, आता योगा ही जीवन हे म्हणल्यासारखं झालेलं आहे. ज्या दिवशी मी योगा करत नाही त्या दिवशी मग माझं जीवन वाटतच नाही असं झालेलं आहे. इथे मी सध्या वॉर्मअप करते, त्याच्यानंतर मग मी कमरेचाच योगा करते फक्त. जास्त एक्स्ट्रा योगा नाही करत मी. कमरेत जेवढं गरजेचं आहे ना तेवढंच करते, आणि छान फ्रेश फील वाटतं. माझ्याकडे योगा मॅट आहे पण ते वर धूळ खाट बसलेला आहे. म्हणलं नाही का उद्या काढेन त्याला आणि चांगलं स्वच्छ वगैरे करून घेईन. हे बघा, जेवढं आपण स्ट्रेच होईल ना, जेवढं आपल्याला स्ट्रेच होता येईल समोरवर तेवढं स्ट्रेच व्हायचं. त्याच्यामुळे काय होतं, कमरेवर ताण पडतो आणि कंबर दुखायचं बंद होतं, आणि हे पण कमरेसाठीच आहे. मी प्रेग्नन्सी राहण्याच्या आधी नाही का मी योगा क्लास जॉईन केला होता. एक 2-3-4 महिने केला होता, तर तेव्हा मी शिकलेला आहे. तोच मी आता फॉलो करते कमरेसाठी. लवकर उठलं की मला थोडंफार म्हणजे स्वतःसाठी वेळ देता येतो. अन्यथा मुलं उठल्यास मग ते योगा पण जमत नाही, काहीच जमत नाही. त्यांच्याकडेच लक्ष द्यावं लागतं, त्यांनाच बघावं लागतं सारखं. मग ते करू देत नाहीत व्यवस्थित, योगा पण होत नाही. अन्यथा मग होतच नाही असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे नाही का योगा करत आहे लवकर उठून रोज. थोडं जरी केलं ना बरं वाटतं, थोडं फ्रेश फील होतं. इथं योगा करायला घेतलेला आहे, आणि आतमध्ये भांडे वगैरे झालेले आहेत घासून माझे, आणि पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. गॅस नाही आहे, इंडक्शनवरच ठेवलेला आहे. जे पाण्याचं तामण आहे ना त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. स्टीलचंच आहे ना ते पाण्याचं तपेलं, त्याच्यात ठेवलेलं आहे पाणी गरम करायला. आणि आता आंघोळ करणार आहे योगा झाले की. मग उंबरठा लेपन वगैरे, मग आपली पुढची कार्यक्रम चालू असतील, म्हणजे कार्य देवपूजा वगैरे चालू होतं. म्हणजे मुलं उठोस तर का तेवढं उरकतं माझं. मी योगा करत असताना नाही का माझा शिवांश स्वामी जागीच होता, कारण की त्याला नाही का खोकला लागलेला आहे, सर्दी झालेली, जाम झाला आहे तो. त्याला झोपच आली नाही सांगते रात्रभर त्याला व्यवस्थित अशी. आणि मी जेव्हा उठली ना योगा वगैरे करत होती ना तेव्हा तो जागीच होता. मी त्याच्याकडे मध्ये मध्ये बघत होते. हे बघा, कमरेचा योगा करते मी. म्हणजे थोडंसं बरं वाटतं. आता इथं प्राणायाम करते आणि कपालभाती करणार आहे कमरेचा योगा झाल्यानंतर. बाकी काही नाही करणार आहे. तुम्हाला वाटत असेल हे असं काय करते, पण इथं नाही का मी स्पीडमध्ये घेतलेला आहे व्हिडिओ थोडा हा, त्याच्यामुळे हे असं दिसते. याच्याने नाही का भरपूर छान वाटतं कमरेला. जेवढं आपण वर हे पोट उचलता येईल ना असं घोट्याला हात धरून मागच्या साईडनं ते करून घ्यायचं. आणि इथं बघा आंघोळ वगैरे माझी सगळी उरकलेली आहे. कपडे वगैरे घातलेले, छान मस्त स्वेटर घालून घेतलेला आहे, टोपी घातलेली आहे. आणि इथं बघा मी उंबरठा लेपन करत आहे छान असं. स्पीडमध्येच आहे हा पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे. मुलं उठल्यास करू देत नाही म्हणून नाही काय आधीच करून घेतलेला आहे. तरी शिव उठली बघा, रडतच आली मांडीवर. तिने झोपलं, मांडीवर झोपली ती. मला पाहिजे तसं छान असं उंबरठा लेपन झालेलं आहे. आणि लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत, बाकी काही नाही काढलेलं आहे. लक्ष्मीची पावलं काढली आणि फुलं वगैरे मस्त ठेवून दिली. गुलाबाच्या कळ्या होत्या, पाकळ्या होत्या माझ्याकडे, तेच ठेवून दिलं उंबरठ्यावर छान. असं आहे माझं मंगळवारचं रुटीन. कसं वाटलं तुम्हाला? मंगळवारी उंबरठा लेपन, देवपूजा वगैरे सर्व. बघा तिच्या डोळ्यात झोप आहे पण तीच काही झोपली नाही. दरवाजा उघडल्यामुळे नाही का ती उठली, त्याच्यामुळे मी लवकर दरवाजा उघडत नाही. फक्त गुरुवारी वगैरे असं म्हणजे जे जास्त हे करते, जास्त लवकर उठले ना की तरच उघडते, नाही तर अन्यथा उघडत नाही. तरी मी आज 5च्या आधीच उठले होते. गुरुवारी वगैरे 4 वाजताच उठून जाते.
तिला घेऊन उंबरठा लेपन वगैरे केले आणि नंतर मग आतमध्ये तुळशीला पाणी आणायला गेले आणि पाणी घातलं तुळशीला वगैरे. छान असा दिवा वगैरे लावून दिलेला आहे. तुम्हाला बाहेरचा फ्लॅश जास्त पडतो त्याच्यामुळे नाही का व्यवस्थित असं दिसत नाही आहे ते, म्हणजे जास्त प्रकाश दिसत आहे. बुधवारी आपल्याला नॉर्मल देवपूजा असते, असं म्हणजे उंबरठा लेपन वगैरे काही करत नाही मी. मंगळवार असंच करते, तुम्ही बघू शकता. आधी व्हायरल मला झालं होतं, मग नंतर आता स्वामीला झालेलं आहे. आता चिवला सुद्धा नाही का आज झालेला आहे. आज सकाळी बघितलं तर तिच्या नाकातनं गळत होतं. सध्या आमच्या इकडे थंडीचं तापमान खूप आहे. खूप अशी म्हणजे थंडी वाजत आहे, म्हणजे बाहेर निघू शकत नाही आपण नाही का. संध्याकाळी 6-7च्या नंतर बाहेरच निघू शकत नाही, इतकं थंड वारा आहे. आणि दिवसभर पण असं ऊन आहे, पण त्या उन्हामध्ये सुद्धा असा नुसता गारवा आहे. त्याच्यामुळे नाही का उन्हातसुद्धा जाऊ वाटत नाही. आम्ही नाही का काय करते, काम वगैरे सगळं झालं नाही का, थोडंसं मुलांना असं घेऊन पडते नाही का पांघरूण वगैरे. त्याच्यामुळं नाही का बरं वाटतं, रिलीफ वाटतं. थोडंसं पांघरूण वगैरे झोपलं की त्यांना पण बरं वाटतं. बघू शकतात मी चिवला घेऊन पूजा वगैरे करत आहे. तिला थोडंसं हे केलं, म्हणलं थांबाई चिव, आपण तुळशीला वगैरे हे करूया, दिवा वगैरे लावूया, तुळशीला पाणी वगैरे घालूया. तर तुळशीला पाणी वगैरे घालून झालेलं आहे, दिवा लावलेला आहे. उंबरट्याची पूजा झालेली आहे छान अशी मस्तपैकी. तुळशीचं रोप नाही का लावले होते, 2-4 लावले होते रोपं, पण त्यातलं एकच जगलं आणि बाकीचे 3 नाही का ते हेच होऊन गेले, जळून गेलेत उन्हाने. ते काय माहिती का असं झालेलं आहे, फर्स्ट टाईम झालेलं आहे असं. रोपं तुळशीचं जगलं नाही ह्यावेळेस, नाहीतर एरवी जगते. हे बघा मी बाहेरून घेतलेलं आहे, कॅप्चर केलेलं आहे. किती छान वाटतंय बघा. त्या आतनं किती प्रकाश पडला होता त्याचा नाही का. आणि इथं रांगोळी घातलेली आहे, छोटीशीच घातलेली आहे, लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक. आणि एक पाण्याचा भरलेला कलश ठेवलेला आहे आणि त्याच्यावर नाही का अशी गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकलेल्या आहेत. तुळशीला पण दिवाबत्ती वगैरे सर्व झालेलं आहे. बघू शकता तुम्ही तुळशीचं रोप असं म्हणजे जळकटच दिसतंय असं. आणि इथं आतमध्ये घरात आले आहे. घरात बघा तुम्ही देवपूजा वगैरे झालेली आहे माझी. घरात येऊन देवपूजा वगैरे केले. चिवला थोडंसं झोपी लावलं आधी, नंतर मग देवपूजा वगैरे करून घेतलं. छान वाटलं देवपूजा पण करून वगैरे. मी माझं स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगते तुम्हाला. नाही का ज्या दिवशी मी लवकर उठते ना त्या दिवशी माझी भरपूर अशी कामं होतात, लवकर होतात ती पण. आणि ज्या दिवशी मला थोडा जरी उठायला उशीर झाला ना मग ती कामच होत नाहीत, उरकत नाहीत. मी कितीही ओढाताण करून लवकर करण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी ती होतच नाहीत, काय माहिती काय. आणि ज्या दिवशी मी लवकर उठले की त्या दिवशी देवपूजा पण छान होते माझी. आणि देवपूजा जर झालं की घरात लपॉझिटिव्ह वातावरण होतं. घर शांत वाटतं, छान धूपदीपाचा वास दरवळतो ना, छान वाटतं. म्हणजे किती छान वाटतं बघा. घर लवकर उठण्याचे फायदे आहेत हे. शिवाय माझ्या शरीराची केअर पण होते, योगा होतो. बघू शकता तुम्ही. हा ब्लॉग तुम्हाला शक्यतो बुधवारी येईल दिवस माळायला, पण ही मंगळवारची माझी पूजा बघू शकतात तुम्ही किती छान झालेली आहे. स्वामींपुढे पण दिवा वगैरे लावलेला आहे. आणि मी मिशोवरून नाही का म्हणजे ऑनलाईन एक अन्नपूर्णा मातेची मूर्ती मागवली आहे. खूप छान अशी मला रिसीव्ह झालेली आहे. पहिलीची आहे ना जी माझी आधीची, ती बघू शकतात ती मी पुंजलेली आहे, पण ती भरीव अशी नाही आहे. मला भरीव अशी मूर्ती पाहिजे होती अन्नपूर्णा मातेची, आणि ती मला भरीवच भेटलेली आहे. खूप छान वाटतं. ती कमळात बसलेली आहे. शिवाय मला लक्ष्मी माता पण अशी भरीवच पाहिजे. ती शोधते मी कुठे भेटेल, मला कसं भेटेल म्हणून. आता बघू कसं भेटेल ते. हॅलो, हाय सर्वांना, नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण म्हणजे तसं असायलाच हवेत. हॅलो, हाय सर्वांना, नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. तुम्ही जे माझ्या मिनी ब्लॉगला प्रेम देत आहेत मला ते खूप आवडलं आहे. तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार आहेत, मनापूर्वक आभार. सकाळपासून तुम्हाला आत्ता भेटत आहे बघा. संपलेलं आहे सगळं, इंडक्शनवरच चालू आहे. बघू शकतात तुम्ही. डाळ वगैरे शिजवायचं काम इंडक्शनवरच चालू आहे. वेळ लागतो आहे पण खूप इंडक्शनवर चालू आहे. गॅस सिलेंडर आणून द्यायला कोणी नाही आहे घरात, त्याच्यामुळे गॅस बंदच ठेवलेला आहे. पूर्ण झालेली आहे. गुलाबाची फुलं टिश्यूपासून बनवलेली आहेत आणि तो मागचा फुट्टा आहे, जे आपले कुरकुऱ्याचा वगैरे बॉक्स नसतो का त्याचा तो फुट्टा आहे. कुरकुऱ्याच्या बॉक्सचाच फुट्टा आहे तो. आणि ही बाकीची नाही का टर्फला आहेत ती पिस्त्याची
त्याच्यापासून फुलं बनवलेली छोटी छोटी. आणि हे मोठी मोठी गुलाबाची फुलं आहेत ना, ती टिश्यूपासून बनवलेली आहेत. कशी वाटते प्रवाहळ. वगैरे सर्व गरम केलेलं आहे इंडक्शनवरच. देवपूजा माझी पाहिली असेल, मोठा पूजा झाली आहे, देवपूजा झालेली आहे, घर पुसून झालेलं आहे, मुलांच्या आंघोळ्या पांघोळ्या झालेल्या आहेत आणि देवपूजा पण झाली. बघू शकता तुम्ही, देवाला दिवा वगैरे चालूच आहे.